नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोसावी मॅडम. आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 9वी यामधील प्रकरण 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह शिकवत आहे. मागील तासाला आपण भक्षक स्तर शिकलो. त्यानंतर अन्न जाळे, अन्न साखळी हा भाग शिकलो. अन्न साखळीतील प्रत्येक पोषण पातळीला प्रत्येक पातळीला पोषण पातळी असे म्हणतात. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अन्न साखळीत अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्नस्तरीय उत्पादकांपासून उच्च स्तरावरील भक्षकांपर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाते. मागच्या तासाला आपण पोषण पातळीची आकृती पाहिली. आत्ता आपण पोषण पातळीचीच आकृती बघतोय आणि त्याचं नाव मात्र आहे ऊर्जेचा मनोरा. आकृतीमध्ये जलीय ऊर्जा मनोरा आपल्याला दिसतोय. मग ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय? तर या मनोऱ्यात प्रत्येक स्तरावरील ऊर्जा संक्रमण दाखवलेले आहे. अन्न साखळीत अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते. तसेच सजीव संख्यासुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते आणि परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृतिबंधालाच ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. आता आपण बघितलं की उत्पादकांपासून सर्वोच्च भक्षकांपर्यंत ऊर्जेचं हस्तांतरण होत गेले. मग सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर त्यांच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होते. बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्यांच्या निर्जीव शरीराचे विघटन करतात आणि म्हणून आपण त्यांना विघटक म्हणतो. मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. हे पदार्थ हवा, पाणी आणि माती यात सहजतेने मिसळतात. तिथून ते घटक पुन्हा वनस्पतींकडे शोषले जातात आणि पुढे ते अन्न साखळीत संक्रमित होतात. आणि मग आता आपल्या काय लक्षात आलं की सजीवांच्या विविध पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्नजाळ्यांमुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्य परिसंस्थेत प्रवाहित होत असतात. पण ह्या ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. हा प्रश्न कारणद्यामध्ये विचारतात. पाहूया आपण. कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य. परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. विघटकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. विघटकांकडून ह्यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही आणि म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. मग आपल्या परिसंस्थेमध्ये जरी ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक असली तरी पोषक द्रव्यांचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. चक्रीय, सायकलिक. पोषक द्रव्ये कोण? तर सर्व सजीवांना ही वाढीसाठी आवश्यक असतात. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, फॉस्फरस. आता आपण आकृती बघूयात. ह्यातील विविध घटकांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला असं कळतं की पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील प्रवाह हा चक्रीय स्वरूपाचा आहे आणि म्हणूनच आपण याला जैव भू रासायनिक चक्र असं म्हणतो. आता आपल्या सभोवताली वातावरण आहे, त्यात जलावरण आहे, पर्यावरण आहे, शिलावरण आहे. मग शिलावरणाचे खडक ह्यांचं मातीमध्ये रूपांतर होतं. वातावरणातील वातावरण पर्यावरण आंतरक्रिया होते. जलावरण वातावरण आंतरक्रिया होते.
जलावरण, वातावरण, पर्यावरण, शिलावरण यांची जीवावरणाशी आंतरक्रिया होते आणि हे चक्र सदैव सुरू असतं. सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे अजैविक घटकांपासून जैविक घटकांकडे, अजैविक म्हणजे निर्जीव आणि जैविक म्हणजे सजीव, आणि जैविक घटकांपासून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असतं. शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण ह्यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असतं. या प्रक्रियेत जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पोषक द्रव्यांचे चक्रीभवन गुंतागुंतीचे होत असते. तसेच ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर अवलंबून असते. मग जैव भू रासायनिक चक्राचे प्रकार किती आहेत? तर 2. वायुचक्र आणि अवसादन भूचक्र. वायुचक्रांमध्ये आपण वातावरणातील वायूंचा अभ्यास करणार आहोत. मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प इत्यादींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. दुसरा प्रकार आहे अवसादन भूचक्र. मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसादी खडकात आढळते. लोह, कॅल्शियम, फॉस्फरस ह्या घटकांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडतं. उदाहरणार्थ, एखाद्या भागात CO2 जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच विसरण होते किंवा वनस्पतींकडून त्यांचे शोषण केले जाते. हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता, संतुलन यावर गंभीर परिणाम होतात आणि म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर आता विशेष भर दिला जात आहे. आत्तापर्यंत आपण जे शिकलो त्याच्यावर आधारित काय काय प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात? तर ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय? जलीय ऊर्जा मनोरा आकृती काढा. विघटकांचं महत्त्व स्पष्ट करा. नंतर ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते, कारण द्या. आणि जैव भू रासायनिक चक्रांचे प्रकार. आणि म्हणून ह्या सगळ्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. आता पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो कार्बन चक्र. वातावरणामध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू ह्या स्वरूपात कार्बन असतो. कार्बनच्या वातावरणाकडून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते आणि म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैव भू रासायनिक चक्र आहे. आता अगदी सोप्या भाषेत आपण विचार केला तर वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड वायूची गरज आहे आणि म्हणून वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात. प्रकाश संश्लेषण क्रियेत त्याचं अन्नामध्ये रूपांतर करतात आणि ते विविध पोषण पातळीत जाते. यामध्ये ज्यावेळेस प्राणी आणि वनस्पती श्वसन करतात किंवा कारखान्यामध्ये विविध क्रिया चालू असतात त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात परत सोडला जातो आणि ह्यालाच आपण कार्बन चक्र असं म्हणतो. स्क्रीनवर तुम्हाला पुस्तकातली आकृती दिसतीये, पण कार्बन चक्र काढा म्हणल्यावर इतकी डिटेल आपण आकृती काढायची नाही. नावं लिहून आपण बाण दाखवायचेत. आता आपण परत बघूया. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे CO2 चे कार्बोदकात रूपांतर करतात. कार्बोहायड्रेट्समध्ये कार्बोदक म्हणजे. तसेच त्या प्रथिने म्हणजे प्रोटीन्स व मेद म्हणजे फॅट्स असे कार्बनी पदार्थही तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतींकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे, शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे
आणि मांसाहारी प्राण्यांकडून तो सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होतो. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यासारख्या विघटकांकडून अपघटन होऊन CO2 वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवांकडून दुसऱ्या सजीवांकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवांकडे जातो आणि म्हणूनच आपण याला कार्बनचं चक्र असं म्हणतो. मग कार्बन चक्रातील प्रमुख क्रिया आपण बघितल्या तर ती एक प्रकाश संश्लेषण आणि दुसरी म्हणजे श्वसन. यावर्षी म्हणजे 2020 मध्ये ह्या प्रक्रिया आपल्याला विचारल्या जाणार नाहीयेत, पण तरीही आपण ते एकदा वाचायला हरकत नाही. अशा प्रकारे आपण जैवभूरासायनिक चक्रामधील प्रथम चक्र कार्बन चक्र शिकलो. वातावरणातील कार्बन हा वनस्पतींकडे आणि अन्नसाखळ्यातून तो प्राण्यांकडे आणि सर्व सजीवांच्या विघटनानंतर तो पुन्हा वातावरणात मिसळला जातो. कारखान्यातून तो वातावरणात मिसळला जातो आणि वनस्पती पुन्हा तो प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वापरतात. ह्यालाच कार्बन चक्र असं म्हणतात. पुढच्या तासाला आपण ऑक्सिजन चक्र व नायट्रोजन चक्र ह्याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.